बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सन 2013 पासून कोल्हापूर शहरात पाणी दरवाढ झालेली नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्यासाठी इतर ठिकाणी जेवढा दर आकारतं तेवढीच दरवाढ प्रस्तावित केली आहे। ही दरवाढ नैसर्गिक आहे, त्यामुळे कोल्हापूर शहरवासियांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत केलं। लाईट बिल, जलसंपदा विभागाचं बिल, देखभाल दुरुस्तीचा खर्च 110 कोटी रुपयांपर्यंत जात असून दरवर्षी पाणी पुरवठा विभागाला 50 ते 55 कोटी रुपये मिळतात। त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनानं पाणी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय। महापालिकेचे सर्व विभाग तोट्यात आहेत। पगार, पेन्शन, लाईट बिल, देखभाल दुरुस्ती यासाठी वर्षाला 480 कोटी रुपये खर्च होतो। पाणी पुरवठ्याचा विचार केला तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालवणं, पाणी उपशासाठी लागणारं लाईट बिल, शुद्धीकरण आणि देखभाल दुरुस्ती यावर दरवर्षी 110 कोटी रुपये खर्च होतात। पण पाणी बिलापोटी फक्त 50 ते 55 कोटी रुपये उत्पन्न मिळतं। त्यामुळे या विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून इतर शहर आणि ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी जेवढा दर आकारला जातोय तेवढाच दर कोल्हापूर वासियांनी द्यावा अशी अपेक्षा डॉक्टर भारुड यांनी व्यक्त केली। नागरिकांना परत आवाहन करतो, विनंती करतो की ही जी दरवाढ आहे ही नैसर्गिक दरवाढ आहे। कारण 2013 मध्ये जेव्हा 9.5 रुपये आपण 1000 लिटरच्या मागे घेत होतो ते 2013 नंतर त्याची कुठलीही दरवाढ 0 ते 20,000 लिटरमध्ये झाली नाही आणि ती दरवाढ आता आपण ह्या महासभेसमोर प्रस्तावित करतोय जेणेकरून कुठेतरी ब्रेक इव्हन यावं। ब्रेक इव्हन म्हणजे जेवढा महापालिकेला खर्च होतो एसटीपीमध्ये, पंपिंगमध्ये, फ्लोरिनमध्ये, मनुष्यबळामध्ये कमीत कमी तेवढं तरी टार्गेट हे वसूल व्हावं। आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या महापालिकातले पगार असेल, लाईट बिल असेल, सर्व काही गोष्टी हे महापालिकेच्या उत्पन्नातून आपण करत असतो। विकास कामं असतील आणि आपल्या महापालिकामध्ये आमचं आर्थिक गणित बसवताना महापालिकेकडे ठेवी नाहीत, जीएसटीचा परतावाही कमी मिळतो। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी महापालिकेचा 30% हिस्सा द्यावा लागतोय। लाईट बिलाची वाढ, पगार वाढ होत असल्यामुळं खर्चाची तोंड मिळवणी करणं महापालिकेला कठीण बनलंय। त्यामुळे पाणी पुरवठ्याची नैसर्गिक दरवाढ मिळायला हवी असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। दरवाढ झाल्यानंतर रोबोटच्या साहाय्यानं पाणी गळती शोधणं, ऑटोमेशन करता येणं शक्य आहे। येत्या काही महिन्यात पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। पाणी उपसा आणि बिलिंग यामध्ये मोठी तफावत आहे, त्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल असं जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। जलसंपदा विभागानं पाणी दरात वाढ केली आहे। लाईट बिलही वाढत आहे। वर्षाला पाणी पुरवठ्याच्या वीज बिलासाठी 48 कोटी आणि जलसंपदा विभागाला 48 कोटी रुपये द्यावे लागतात। ना नफा ना तोटा या तत्वावर पाणी पुरवठा विभाग चालायला हवा असंही डॉक्टर भारुड यांनी नमूद केलं।